गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपलं सर्वांचं श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला एखादं काम करण्यापासून परावृत्त करायचं असेल किंवा थांबवायचं असेल, तर अशी वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का? तर 100% अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये सुरुवातीला आपल्याला स्टॉप हा शब्द घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम घ्यायचं आहे किंवा सर्वनाम घ्यायचं नसेल तर एनी नेम. ते नाव तुमचं, माझं, आपल्या मित्राचं, कुटुंबातील, परिवारातील, आजूबाजूला शेजारी कुणाचंही नाव असू शकतं. त्याच्यानंतर टू हा शब्द घ्यायचा आहे आणि या टू नंतर शेवटी क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. पुन्हा सांगतो म्हणजे लक्षात येईल. अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी आपल्याला सुरुवातीला स्टॉप हा शब्द घ्यायचा आहे. या स्टॉप नंतर तुम्ही प्रोनाऊन घेऊ शकतात. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम आणि प्रोनाऊन जर घ्यायचं नसेल तर एनी नेम म्हणजे कुणाचंही नाव. त्याच्यानंतर टू आणि शेवटी क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आता या चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार किंवा फॉर्म्युलानुसार आपण हजारो लाखो वाक्य बनवू शकतो. बघा, प्रत्यक्षात मी जेव्हा या सूत्रानुसार दिलेलं इंग्रजीचं वाक्य वाचून दाखवणार तर आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या. स्टॉप राजू टू जम्प. स्टॉप राजू टू जम्प. राजूला उडी मारण्यापासून थांबवा. म्हणजेच राजूला उडी मारण्यापासून परावृत्त करा, म्हणजे त्याला उडी मारू देऊ नका असं त्याचा अर्थ आहे. मग आता बघा, स्टॉप सूत्रानुसार पहिला शब्द आलेला आहे स्टॉप. त्याच्यानंतर प्रोनाऊन न घेता एनी नेम म्हणजे राजू घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर टू घेतलेला आहे आणि शेवटी जंप हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणजे राजूला उडी मारण्यापासून थांबवा म्हणजे त्याला उडी मारू देऊ नका असं त्याचा अर्थ आहे. दुसरं वाक्य आहे स्टॉप अमित टू ड्राईव्ह. अमितला गाडी चालवण्यापासून थांबवा म्हणजे त्याला गाडी चालवण्यासाठी परवानगी देऊ नका असं त्याचा अर्थ आहे. स्टॉप अमित टू ड्राईव्ह. आता या वाक्यामध्ये स्टॉप हा शब्द आहे सूत्रानुसार. त्याच्यानंतर अमित हे नाव आहे म्हणजे नाऊन आहे. त्याच्यानंतर टू आहे आणि ड्राईव्ह हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. स्टॉप अमित टू ड्राईव्ह. अमितला गाडी चालवण्यापासून थांबवा. स्टॉप स्नेहा टू सिंग. स्नेहाला गाण्यापासून थांबवा म्हणजे तिला गाणं गाऊ देऊ नका असं त्याचा अर्थ आहे. स्टॉप राहुल टू स्मोक. राहुलला धूम्रपान करण्यापासून थांबवा म्हणजे तो बिडी पीत असेल, सिगारेट पीत असेल, तंबाखू खात असेल, गुटखा खात असेल, दारू पीत असेल तर त्याला त्या गोष्टींपासून थांबवा. म्हणजे स्टॉप राहुल टू स्मोक. राहुलला धूम्रपान करण्यापासून थांबवा. त्याच्यानंतर स्टॉप रोहित टू ड्रिंक. रोहितला पिण्यापासून थांबवा म्हणजे तो पाणी व्यतिरिक्त जर काही पीत असेल दुसरं तर त्याला ते पिण्यापासून थांबवा. स्टॉप प्रिया टू डान्स. प्रियाला नाचण्यापासून थांबवा, तिला नाचू देऊ नका. स्टॉप आलेला आहे, त्याच्यानंतर प्रिया आहे एनी नेम, त्याच्यानंतर टू आहे आणि डान्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पॅटर्न का देत असतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओचे सूत्र का तयार करत असतो, जेणेकरून मी जी काही वाक्य देत असतो त्या वाक्यांव्यतिरिक्त तुम्हाला स्वतःची वाक्य तयार करता यावीत. तुम्ही असे हजारो लाखो करोडो वाक्य आपल्याला बनवता यावीत या दृष्टीने मी प्रयत्न करत असतो. स्टॉप करण टू स्लीप. करणला झोपण्यापासून थांबवा म्हणजे त्याला झोपू देऊ नका. स्टॉप माया टू राईट. मायाला लिहिण्यापासून थांबवा. स्टॉप अजय टू ईट. अजयला खाण्यापासून थांबवा. आता या शेवटच्या वाक्यामध्ये स्टॉप आलेला आहे. त्याच्यानंतर अजय हे नाऊन आहे म्हणजे एनी नेम. त्याच्यानंतर टू आहे आणि त्याच्यानंतर ईट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणजे मी सांगितलेल्या पॅटर्ननुसार ही जवळजवळ 8 ते 10 वाक्य त्याच पॅटर्नची आहेत. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी काही वाक्य आहेत माझ्याकडे अजून. बघा, आपण बघूया. स्टॉप द बेबी टू क्रॉल.
स्टॉप द बेबी टू क्रॉल, बाळाला रांगण्यापासून थांबवा. स्टॉप द बॉय टू लाय, मुलाला खोटे बोलण्यापासून थांबवा. आपण लहान मुलांना नेहमी सांगत असतो की नेहमी खरे बोलावे, खोटे कधीही बोलू नये. खोटे बोलणे चांगले नसते. सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही. त्यामुळे खरं बोलायला लावा. खोटं बोलणं आपण कुणीही आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवू नये. आपण जसं शिकवणार तसं लेकरं शिकत असतात. स्टॉप द गर्ल टू स्विम, मुलीला पोहण्यापासून थांबवा. म्हणजे जर तिला पोहता येत नसेल तर तिला पोहण्यासाठी परवानगी देऊ नका, असं त्याचा अर्थ येईल. स्टॉप रवी टू एंटर, स्टॉप रवी टू एंटर, रवीला आत येण्यापासून थांबवा. म्हणजे त्याला मध्ये येण्यासाठी परवानगी देऊ नका. स्टॉप देम टू आस्क, स्टॉप देम टू आस्क. आता स्टॉप आहे, देम हे सर्वनाम आहे म्हणजे प्रोनाऊन आहे, त्याच्यानंतर टू हे प्रिपोजिशन आहे आणि आस्क हे V1 आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. त्यांना विचारण्यापासून थांबवा. स्टॉप हर टू कुक, तिला स्वयंपाक करण्यापासून थांबवा. या वाक्यामध्ये देखील स्टॉप आहे, त्याच्यानंतर हर हे प्रोनाऊन आहे, त्याच्यानंतर टू आहे आणि त्याच्यानंतर कुक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. स्टॉप हिम टू वेट, स्टॉप हिम टू वेट, त्याला वाट पाहण्यापासून थांबवा. स्टॉप आहे, हिम हे प्रोनाऊन आहे, त्याच्यानंतर टू आहे आणि वेट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. त्याच्यानंतर स्टॉप अनिल टू रीड, अनिलला वाचण्यापासून थांबवा. आता अनिल हे काय आहे, या ठिकाणी नाऊन आलेलं आहे. स्टॉप रेखा टू कॉल, रेखाला फोन करण्यापासून थांबवा. राईट, तर रेखा हे देखील या ठिकाणी नाऊन आलेलं आहे. तर जवळजवळ मी आपल्यासाठी 10 ते 20 वाक्य या पॅटर्ननुसार तयार केली होती. तर तुम्ही या 20 वाक्यांच्या बदल्यात 200 वाक्य बनवू शकतात. तुम्ही 2000 वाक्य बनवू शकतात. तर फक्त वाक्य आपल्याला लिहायची नाहीत, फक्त वाक्य आपल्याला वाचायची नाहीत, तर प्रत्यक्षात ती सर्व वाक्य आपल्याला डे टू डे लाईफमध्ये वापरायची आहेत परिस्थितीनुसार. तर जर तुम्ही वापरली, एकदा आपल्या जिभेला इंग्रजी बोलण्याची सवय झाली, तर आपण बिनधास्त अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकतो. आणि इंग्रजी बोलणे ही काळाची गरज आहे. माझ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगितलेलं आहे. बोलतं व्हा. आज बोलता येणार नाही, उद्या बोलता येणार नाही, परवा बोलता येणार नाही. चौथ्या दिवशी आपण बरोबर बोलायला लागणार. कारण तो चौथा दिवस जेव्हा आपण बोलणार त्याच्या अगोदर 3 दिवस तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. व्हिडिओ 100% आपल्याला आवडला असेल, त्या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि आपल्या वहीमध्ये सर्व पॅटर्न लिहून काढा आणि त्या पद्धतीने इंग्रजी बोलण्याचा, लिहिण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना थँक्यू. धन्यवाद. गुड नाईट.